हा सत्तेचा नव्हे तर सत्याचा लढा आहे। आज निवडणूक आयोग यांच्या विरोधात हा महामोर्चा निघालेला आहे। मुद्दा असा आहे की उदाहरण द्यायला गेलं हा ठाण्यामध्ये जो माझा प्रभाग आहे मी त्याचं उदाहरण द्यायला गेलो तर माझ्या प्रभागामध्येच आम्हाला 3000 दुर्बल नावं सापडलेली आहेत आणि तसेच मयत झालेले वेगळे, स्थलांतरित झालेले वेगळे, बोकस वेगळे, असे एकूण 8 ते 10 हजार मतदार असे आहेत ज्यांच्यावरती चौकशी बसवणं गरजेचं आहे, त्याची तपासणी करणं गरजेचं आहे। आणि सर्वात धक्कादायक गोष्ट अशी सापडलेली आहे आम्हाला त्याच्यामध्ये का ह्या सगळ्या दुब्बर नावामध्ये विरोधक जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत यांची नावं आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांची नावं आहेत। आता अशी वेळ आलेली आहे का त्यांच्यावर आम्हाला कारवाई करण्यासाठी मागणी करावी लागणार आहे। आमची मागणी अशी आम्ही करणार आहोत निवडणूक आयोगाकडे का हे जे लोकप्रतिनिधी आहेत व त्यांचे कार्यकर्ते आहेत यांची यादी आम्ही त्यांच्याकडे देणार आहोत आणि त्यांच्यावरती मागच्या 20 वर्षामध्ये जेवढे निवडणुका झालेत त्याच्यामध्ये त्यांनी किती वेळा मतदान केलेलं आहे हे तुम्ही तपासणी करा आणि जर का त्याच्यामध्ये दुब्बर नावं, दुब्बर मतदान असे सापडले आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी आमची मागणी असणार आहे। राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्यामध्ये जो काही प्रचंड घोल केलेला आहे, जो घोटाळ्यावर घोटाळे केलेले आहेत आणि तो दडपण्यासाठी त्यांना भाजप पार्टीची घालतं। खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं तर प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक मतदारसंघामध्ये अनेक पदाधिकारी सिद्ध करून दाखवतात की हजारो नावं दुबार आहेत, स्थलांतरित झालेल्यांची पण नावं आहेत, मैदानी देखील नावं कमी करायची सांगून देखील कमी केलेली नाही। अशा प्रकारे हा मतदार याद्यामध्ये प्रचंड जो घोळ आहे त्या मतदार याद्या पहिल्यांदा सुधारित केल्या पाहिजे। त्या प्रत्येक निवडणूक आयोगाने आपल्या मतदार यादीमध्ये झालेल्या चुका सुधारल्या पाहिजेत। नावांचे खरोखर जे आहेत त्यांची चाचपणी केली पाहिजे, त्यांची सर्वे केला पाहिजे आणि खरे मतदार आहेत त्याच ठिकाणी तिथे राहिले पाहिजे। दुबार मतदार आहेत, जे बोगस मतदार आहेत ज्यांची आम्ही याद्या दिलेल्या आहेत त्या याद्यातून त्यांची नावं वगळली पाहिजे, त्याचं पुनर्सर्वेक्षण झालं पाहिजे आणि त्यानंतर निवडणुका घेतल्या पाहिजेत। त्याच अर्थाने खऱ्या अर्थाने संविधान वाचेल आणि खऱ्या अर्थाने लोकशाही देखील वाचेल। आणि आमच्याकडून आम्ही तर ही चौकशीची मागणी करणारच, पण निवडणुकीच्या दिवशी ज्या दिवशी निवडणुका होतील त्या दिवशी आमचे सर्व कार्यकर्ते तिथं अलर्ट असणार आहेत आणि आमच्याकडे ती यादी असणार आहे आणि जर ती लोक असे मतदान करण्यासाठी आले तर आमच्याकडून नक्कीच त्यांना चोप भेटेल अशी तयारी आम्ही करून ठेवणार आहे। हे बघा आमच्या इथे मतदार याच्यामध्ये नावं बघा, नावं बघितली तर कुठली नावं आहेत? महाराष्ट्रामध्ये राहतो आणि नावं आहेत मद्रासी, कन्नडी किंवा तामिळ याच्यामध्ये भाषेमध्ये आहेत, असे कितीतरी मतदार आहेत। हे बघा इथं हे गुजराती नाव आहे, राहणारे बाळकुम, हे बघा कन्नड नाव आहेत, कितीतरी असे मतदार आहेत। मग यांची नावं आम्ही वाचायची कशी? हा किती मतदारांमध्ये याच्यामधला घोल आहे, हा घोल आम्ही मतदार निवडणुकीच्या समोर आम्ही आणून दिलेला आहे, परंतु निवडणूक आयोग कुठल्या प्रकारची कारवाई करायला निघत नाही। त्याच्याच विरुद्ध हा मोर्चा आहे। जोपर्यंत मतदार यादी तुम्ही सुधारित करत नाही, त्याच्यामध्ये योग्य तो बदल करत नाही, त्याशिवाय मतदार तुम्ही निवडणुका घेऊ नये अशा प्रकारची विनंती या ठिकाणी निवडणूक आयोगाला आम्ही करण्यासाठी आलेलो आहोत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।